मी काय केलेलं नाही. थँक्यू सो मच जगदीश. चला प्लीज वेळ कमी घ्या, मॅच ऑन करा. यावेळेचा फटका ह्यावेळी डीप मध्ये आहे. प्रोटेक्शन आदेश तिकडे लॉंग ऑन मध्ये चेंडू चोचून फेक करेपर्यंत डावीकडनं मी इथे एक सिंगल धावेनं धावांचा श्री गणेश होत असताना एक धाव स्कोर बोर्ड वरती. पहिलं षटक पॉवर प्लेचा हा देखील सामना आपल्याला चांगला पाहायला मिळेल. परी 11 आणि हनुमान मध्ये हा सामना 5वा सामना आजच्या दिवसातील. डावीकडनं हा जगदीश झुतकर तो का आलाय ना. जगदीश झुतकर काकडवाल आपण जरा स्टेज जवळ लवकरात लवकर संपर्क साधा. चांगली बॉलिंग होते मैदानात. विघ्नेश फायलेकरना विकेट टू विकेट बॉलिंग अपील. अंपायर तिथे मात्र सहमत नाहीयेत. येत असताना हा देखील बघतो आपण डॉट बॉल. परी 11 पहिल्या मॅच मध्ये एक चांगली फलंदाजी करून एक मोठी धावसंख्या सेट केली होती. तर या मॅच मध्ये सध्या जर आपण बघितलं तर बॉलिंग चांगली होती. पुढचा चेंडू वेगवाने पुन्हा चेंडू डेरेक हिटची गरज. तो देखील प्रयत्न पाहायला मिळाला. धावीतनं एक सिंगल तर जरूर मिळेल. एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या पुन्हा जाते 1 न पुढं. स्कोर कार्ड वरती रन्स आपल्याला एकूण पाहायला मिळतात. दोनच धाव्या धावफलकावरती. तसं कारण बॉलिंग आतापर्यंत चांगली होती आणि चांगली बॉलिंग केलेली आहे पहिल्या षटकामध्ये या पॉवर प्लेच्या. ओद विकेट. अजून एक चांगला चेंडू, अजून एक डॉट बॉल. विकेट टू विकेट, विकेट टू विकेट बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते या पहिल्या षटकामध्ये. जय हनुमान टीमनं पहिल्या देखील मॅच मध्ये बॉलिंग करत असताना अपोजिट टीमला कमी धावसंख्येवरती थांबवलं होतं. फक्त 25 धावसंख्येवरती थांबवलं होतं. पुढचा चेंडू ओद विकेट ना. वेगवान चेंडू बोल्ट. फलंदाजाला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. आकाश मात्रेला पहिला धक्का लागत असताना परी 11 टीमला या मॅच मध्ये काय बॉलिंग केलेले विघ्नेशनं. विकेट टू विकेट बॉलिंग करत असताना आणि अक्षरशः संधी त्याला भेटलेली या लीग मध्ये खेळण्याची. त्या संधीचं सोनं करत असताना पहिला षटकाचा बघतो आपण जो खेळ होता तो वाजवी खेळकडे संपलेला पहिल्या ओव्हरचा. आणि पहिल्या ओव्हर मध्ये रन्स फक्त 2च कर्षित झालेले आहेत. एक विकेट देखील गमावलेली आहे परी 11 टीम. आणि या मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचच्या अगोदरचा श्याम ठरलेला आहे. श्याम दुधकर. चला या आपण मॅन ऑफ द मॅच. चला श्यामला आपण मॅन ऑफ द मॅच देतोय. कोणाचे असते नकुल दादा फुलवरे यांना विनंती आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच ची आकर्षक ट्रॉफी आणि सुंदर अशी कॅप जे ते आपण द्यावी. वेळ प्लीज कमी घ्या. फटका तर चांगले खेळ आहेत. डीप मध्ये प्रोटेक्शन देखील आहे. वेगाना फिल्डर देखील तिकडे पोहोचलाय. धाव मात्र एक सिंगलच मिळेल. आणि एका धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या 1 न पुढे. स्कोर कार्ड वरती 3 धावा स्कोर बोर्ड वरती आहेत. दुसऱ्या षटकाला सुरुवात झालेली आहे. पहिल्या देखील षटकामध्ये बघितलं आपण चांगली बॉलिंग विघ्नेशने केली. त्यानं 2 विकेट देखील घेतल्या. आणि आता या दुसऱ्या षटकामध्ये विकेट टू विकेट बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. क्लायमेट एवढा सुंदर नाहीये जसा हवा आहे. दुपारचं क्लायमेट आपण बघतोय.
यावेळेचा हा देखील चांगला चेंडू, या ओव्हरच्या नंतर ते करा, या ओव्हर नंतर. उद्या बघा 40+ आपल्याला क्रिकेट पाहायला मिळेल. श्री मलंगरच्या ज्या टीम आहेत 8 खेळणार आहेत आणि त्याचा लाईव्ह ड्रॉ आहे तो आम्ही थोड्याच वेळात क्लिअर करतोय. 8 संघ जे खेळणार आहेत. शपथ झाले बॅटर, आडव्या बॅटनं ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये बघतोय येत असताना डॉट. बघा उद्याच्या ज्या मॅच आहेत, उद्या 8 संघ खेळतील. वसार हे संघ आहे, भाल, आंबे, नेवाईपाडा, तिसगाव, खरड, खुणी आणि काकडवाल. 8 संघ उद्या येतात आपल्या श्री मलंगडाच्या खेळण्याकरिता आणि त्याचे लाईव्ह ड्रॉ आहेत आम्ही या षटकाच्या नंतर क्लिअर करतोय. ज्या 8 टीम खेळणार आहेत त्यांनी जरूर ते पाहावेत. उद्याच्या ज्या मॅचेस असतील बघूया कशा असणार आहेत, त्याचे ड्रॉ आम्ही या षटकाच्या नंतर क्लिअर करतोय. व्यासपीठावरती टेलिकास्ट सुरू आहे. ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून सध्या तरी स्पर्धा आपण कव्हर करतोय आणि ते तुम्हाला ड्रॉ पाहायला मिळतील. चांगली बॉलिंग होते, समोर खेळत विशेप मध्ये फटका, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, थोडीशी खराब फिल्डिंग, त्याचा बेनिफिट. चेंडू सीमा रेषा पलीकडे, 4 धावा. चौकाराच्या मदतीने रन्स. 8 धावा आहे धावा पलकावरती. अजून एक चांगला चेंडू, काय बॉलिंग करतोय. विकेट टू विकेट. चला आपण ड्रॉ जे आहेत ते आता क्लिअर करूया, जाऊया जगदीश सरांकडे. थँक्यू सो मच. तर जे आपल्या वसारगाव च्या वतीने 40+ क्रिकेटचे सामने उद्या रविवारी होणार आहेत आणि 8 संघ खेळणार आहेत आणि 8 संघामध्ये आपण ड्रॉ करतो. पहिला सामना पाहायला मिळेल आपल्याला. 2 चिठ्ठ्या उचलल्यात. पहिला सामना आपल्या घरच्या मैदानावरती खेळावा लागेल. तो वसार ए विपक्ष तिसगाव. पहिला सामना वसार ए विपक्ष तिसगाव. दुसरा सामना काकडवाल आणि त्याचे अगेन्स्ट खरड आणि काकडवाल. तिसरा सामना या स्पर्धेमध्ये भाल आणि त्याच्या अगेन्स्ट केलेल कोणी आणि भाल हे 2 संघ तिसरा राऊंड खेळणार आहेत आणि चौथा सामना नेवालीपाडा आणि त्याच्या अगेन्स्ट संघ खेळेल तो आंबे. अशा 8 संघ उद्या खेळणार आहेत या मैदानावरती. सकाळी ठीक 9 वाजता रिपोर्टिंग करायचे. 9 वाजता सामने सुरू होतील. तर सामना ठीक आहे. चला सामना सुरू होते. जाऊया पुन्हा एकदा राहुलजी भोईर यांच्याकडे. थँक्यू. बागपूरला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू ऑफस्टिकच्या बऱ्याचसा बाहेर आहे. अंपायर सांगत असताना व्हाईट बॉल. जेपी एक्स्ट्राच्या मदतीने संघाचे धावसंख्या जर पुन्हा 1 पुढे. स्कोरबोर्ड 11 वरती आहे. 11 रन्स इन बोर्ड. तिसरा षटकाचा खेळ प्रगतीपथावरती आहे आणि या मॅच मध्ये हनुमान टीमची पुन्हा एकदा कमालीची बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. विकेट टू विकेट बॉलिंग होते. येत असताना अजून एक हा डॉट बॉल. धावफलक अक्षरशः थांबलेला आहे. कोंडी केलेली आपण असं देखील म्हणू शकतो फलंदाजांची. रन्स येत नाहीयेत. बॉलिंग चांगली होते. बॉलिंग अटॅक चांगला आहे. समोरच्या दिशेने फटकावेत. रन्सची गरज आहे आणि या रन्स गरजेचं आहे. येत असताना सिक्सर.
सिक्सरच्या मदतीने रन्स 17 धावा स्कोर बोर्ड वरती आहेत. ना बाकफुटला जाऊन कट केलेला आहे, फटका चांगला आहे. डीप मध्ये तिकडे प्रोटेक्शन देखील आहे. फिल्डिंग खराब, रन्स देखील चांगला. चेंडू बाउंड्री रेषेच्या पलीकडे 4 धावा इकडनं मिळतील आणि या चौकाराच्या मदतीने संघाचे धावसंख्या आता फ्लाय होते, वेगाने जाते पुढे स्कोर बोर्ड 21 आकड्यावरती. यावेळेस आताचा चेंडू आदेशचा चांगला येतो. येत असताना बघतो आपण डॉट बॉल. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 वर्षाखेरीज पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना रन झालेले आहेत. स्कोर बोर्ड वरती पर 11च्या 21 झालेले आहेत. पुढच्या मॅचचा टॉस चला C11 चे कॅप्टन आणि प्रितेश 11 चे कॅप्टन आपण लवकरात लवकर टॉस करीत या. आणि बऱ्याचशा चुका सध्या होत असताना मैदानाच्या आतमध्ये जय हनुमान टीम कडनं मगाशी त्यांचं आपण कौतुक केलं आणि इकडे बघतो आपण चुका आणि चुका फायनली रन्स ज्या आहेत त्या कंप्लीट झालेल्या आहेत. 4 धावा धावून पूर्ण झालेल्या आहेत. या चुका कदाचित महागात पडतील आणि इकडे परी 11ला रन्सची तर गरजच आहे. या 4 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या स्कोर बोर्ड वरती 25 धावा झालेले. रोहन बॉलिंग मार्क वरती अंतिम षटकामध्ये 5वा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. आजचा निर्णायक दिवस वसार प्रीमियर लीगचा. राऊंड विकेट जागेवर खरेकडे शॉट खेळलेत, खेचून मारलाय शॉट देखील चांगला, रन्स देखील चांगला मिळतील. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर, सिक्सर. यावेळी आताचा चेंडू जरूर पुन्हा टाकावा लागेल. अंपायर सांगत असताना व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या मदतीने पुन्हा संघाची धावसंख्या झाली. इकडे पुढे रन्स जे आहेत ते येणं गरजेचं आहे आणि ते येत असताना एकूण धावा स्कोर कार्ड वरती बघतो आपण 32 झालेल्या आहेत. लास्ट ओव्हर मध्ये रोहन पुलवरेत बॉलिंग मार्क वरती. हा देखील चेंडू खराब आहे. अजून एक एक्स्ट्रा धाव. व्हाईट बॉल. फटका पुन्हा हवेत. डाऊन द बॉल ती द फिल्डर. फायनली विकेट मिळते खेळाडू बाद.
भावेश आहेत नवीन बॅटर्स टीमचे कॅप्टन समोरच खेळत तिथं पुन्हा झालेली आहे करा फिल्डिंग रन्स इकडनं काय सिंगल किंवा डबल येते धाव घेण्याचा प्रयत्न अजून एक आहे ओव्हर थ्रो आणि ओव्हर थ्रो भरपूर चुका होत आहेत मैदानात सध्या तरी त्याचा फायदा होत असताना परी 11 टीमला त्यांना धावा हव्यात आणि त्या धावा आता इकडनं बनवल्या जात आहेत 2 धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या जाऊन पोहोचले एकूण 35 आकड्यावरती 35 राऊंड विकेट पुन्हा ऑन साइडला पूल केलाय डीप मध्ये फिल्डर त्यांना बीट करून चेंडू सीमा देशा बाहेर अजून एक चौकार रन्स नव्हत्या पहिल्या 2 ओव्हर मध्ये अजिबात धावाच नव्हत्या 2 ओव्हर मध्ये पहिल्या 8 धावा त्याच्यानंतरच्या ओव्हर मध्ये रन्स आणि रन्स आदेश ओव्हर मध्ये 13 आणि या ओव्हर मध्ये आतापर्यंत 2 बाउंड्रीज एक सिक्सर नावेतनं एकच मिळते पहिल्या डावाचा केसमतेला पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग येत असताना परी 11 टीम न रन्स एकूण बनवल्या 40 जावा 41 टार्गेट झाला आपण कॅप्टन या सूरज प्लीज टॉस करीता लवकरात लवकर आपण यायचे पुढच्या मॅचचा आपला टॉस करायचे टार्गेट या मॅच मध्ये 41 असणार आहे जय हनुमान टीमला विजयाकरिता या टॉस साठी प्लीज लगेच आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये 41 धावा या मॅच मध्ये विजयाकरिता बनवायच्या आहेत आणि पुन्हा मॅचला सुरुवात तेव्हा पुन्हा एकदा कॉम बॉक्स मध्ये असतील आमचे सहकारी समालोचक जगदीश सर मैदानामध्ये चेंडू आणि पाणी पाठवा
थँक्यू सो मच राहुलजी बोरीट. पहिल्या चेंडूवरती प्रहार पाहायला मिळतो. 4 धावा जोगिंदर म्हात्रे यांच्या बॅटमधून या पहिल्या 4 रन्स पाहायला मिळाल्या. गोलंदाज पाहतो आपण सागर म्हात्रे. एकूण टार्गेट आहे 41 टू विन. चा टार्गेट आहे. पहिला सामना पहिला तर परी 11 संघाने जिंकला. यावेळेस जागा बनवली आहे डीप मिड विकेटला. फिल्डर दूरवरती आहेत. लॉंग चेस करायचे मात्र अशा वेळेला चेंडू जाईल सीमा पलीकडे. पहिला चौकार. दोन चेंडू 8 धाबा. लागोपाठचे 2 चौकार जोगिंदर म्हात्रेच्या बॅट मधून. पुन्हा एकदा फटका चांगला आहे. लागोपाठचा तिसरा. जोरदार टाळ्या होत्या जोगिंदर म्हात्रेसाठी ज्याने लागोपाठ 3 चेंडूवरती 3 चौका ठोकल्यात. गोलंदाज सागरवरती चढवलेला हल्ला पहा मिळतो आपल्याला. 41 धावसंख्येची गरज आहे. हो फटका भारी आहे. केतन म्हात्रे स्टाईलने चेंडूला पाठवला. डीप मिड विकेट क्लिअर करत असताना शानदार षटकार. व्हॉट अ शॉट. सुपर. पहिल्याच ओव्हरमध्ये धाबांचा पाठलाग करत असताना पुन्हा एकदा ग्राउंड शॉट. पुन्हा एकदा चौकाराच्या दिशेने पुन्हा एक चौकार. जरा जोरदार टाळ्या होत्या जोगिंदर म्हात्रेसाठी. वा त्यांच्या पॅव्हेलियन मधून टाळ्याचा आवाज येत असताना 22 धाबा. जवळ अर्ध लक्ष पहिल्या 5 बॉल मध्येच पार गेलंय. तर मग आता उर्वरित समीकरण थोडस सोपं होईल. पहिल्या 3 चेंडूवरती 3 चौकार. त्याच्यानंतर षटकार. पुन्हा एक चौकार. वाह यावेळेस मात्र रिवाज कॅचा प्रयत्न. फलंदाज बीट झाल्यात आणि षटक संपलाय. पहिलं मागडं षटक पाहायला मिळालं. तब्बल 22 धाबा एकाच ओव्हर मध्ये. गोलंदाज दुसरं षटक पहा मिळतं आपल्याला. साहिल शेलार. तीन षटकारांसाठी 1000 रुपये आहेत. करण म्हात्रे. महेश साठी आउटसाइड ऑफ स्टंप. वाईट बॉल. पंच वाट. नो बॉल. एक्स्ट्रा फिल्डर लावल्यात का आणि फ्रेड.
वा फटका चांगला आहे उंचावरून झेल बाद. फ्रीडचा चेंडू होता, समजलं नाहीये या ठिकाणी. फ्रीडचा बॉल होता. फलंदाजाला जीवनदान मिळत असताना पुन्हा एकदा फटका चांगला आहे, तोच फिल्डर आणि आता झेल बाद. बघा चेक करा, चेक करा. आउट आहे. महेश वायले यांच्यासाठी करण मात्रे यांच्याकडून 1,000 रुपये एका षटकारासाठी. हलक्या हाताने खेळायचा प्रयत्न केला जातोय. बिग शॉट खेळायचा होता, चेंडू पडल्यानंतर बाहेर निघून जातोय. हलकसा अपील, डॉट बॉल. डावकरी आताचा फलंदाज मैदानावरती पहा मिळतो आपल्याला. सचिन पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, फलंदाज बाद, कॅच आउट. चला आता षडक, दुसरा षडक मार्गस्थ पहा मिळतो आपल्याला. नवीन बॅटर मैदानामध्ये आदेश यावे, झेल होईल का? कॉट अँड बोल्ड संधी आहे. लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 विकेट मिळाल्यात. धावसंख्या स्कोरबोर्ड वरती 26.
अंपायर ओव्हर झाले का? एक बॉल बाकी आहे. जयेश वायलेसाठी 500 रुपये आहेत एका षटकारासाठी. हो, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. रनआउटचा धोका. थर्ड अंपायर या तिसरा अंपायर. आउट आहे. बॅट त्याच्या हवेतच राहिली. एसटी रक्षकाने मात्र चेंडू वेगाने फेकला. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 26. नेक्स्ट मॅच शिया 11 आणि प्रितेश 11 या दोन संघामध्ये 6वा सामना असेल. प्रिया आणि प्रितेश आणि सिया टीमचे कॅप्टन. टॉससाठी या. झाला टॉस. हो, चेंडूला टाप केला जातं. गॅपमधून फिल्डर दूरवरती आहेत. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. रनआउटचा धोका मात्र नाहीये. 2 धावा कंप्लीट होत असताना जयेशला एका षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आता धावांची गरज आहे ती किती पाहिजे. अकरा चेंडू 13. 11 चेंडू 13 धावसंख्येची गरज आहे. पहिल्या ओव्हरमध्ये भरपूर धावा आल्या आणि आताचा फुलटॉस बॉल. फिल्डर आहे त्याच्या आबाक्याच्या बाहेर. चेंडू जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. 4. आजच्या दिवसात जय हनुमान संघाचा दुसरा सामना आहे. पहिल्या सामन्यात विजय मिळाला. दुसऱ्या सामन्यात पाहायला मिळतोय. दुसरीकडे परी 11 संघ पहिला सामना जिंकलाय. दुसरा सामना मात्र अटाटटीची लढत पाहायला मिळतो आपल्याला, जेथे फक्त 41चं टार्गेट आहे. पुन्हा एकदा फुलटॉस कव्हरच्या दिशेला. कॅच आउट. फिल्डरने चांगला झेल टिपलाय. फलंदाज बाद. 32 धावा झाल्यात. आता फक्त 9 धावसंख्येची गरज आहे. न्यू बॅटर मयूर.
पहिल्या षटकात 22 धावा आल्या होत्या, जवळजवळ अर्धपेक्षा लक्ष पार केलं होतं. असं वाटलं की पुढच्या एका दुसऱ्या षटकात सामना संपेल, मात्र नाही आहे. साहिलची चांगली गोलंदाजी, 4 धावा. त्यानंतर साजन आले, चौकार जरी आला तरी सुद्धा विकेट मिळाली. मिड विकेटला एकेरी स्वरूपाची धाव मिळत असताना एकूण धावसंख्या पाहिली तर आता धावा आहेत त्या 33 धावा. 8 धावसंख्येची गरज आहे. चेंडू शिल्लक आहे ते 8. यावेळेस चांगला चेंडू, अगदी खोलवर टप्प्याचा बॉल, एकच धाव. गुड बॉलिंग. 7 धावसंख्येची गरज आहे. येणारे 7 चेंडू 7 धावा. नेट टू नेट फाईट पाहायला मिळतो आपल्याला. उर्वरित 2 षटकामध्ये चांगली गोलंदाजी झाली परी 11 संघाची, त्यामुळे आता 7 चेंडू 7. बॅक टू बॉलर्स खेळण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट नाहीये. कव्हर्सला कोणी नव्हतं ते पाहिलं, त्यामुळे येथे 1 धाव. आता पाहा मिळतो आपल्याला 6 चेंडू आणि 6 धावा कंपल्सरी करायच्या आहेत. 6 बॉल 6 रन्स. ओव्हर झाली. पहिल्या पहिल्या चेंडूवरती 2 आल्या, त्याच्यानंतर चौकार, त्याच्यानंतर विकेट, त्याच्यानंतर 1, पुन्हा 1 आणि आता 1. 6. शेवटच्या 3 चेंडूवरती 3 धावा आल्या. सहा चेंडू 6. चला 6 चेंडू 6 धावसंख्येची गरज. सामना सुरू करा, जास्त वेळ नका करू आता. पहिलाच बॉल, फुल टॉस. 2 धावा. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्यात. आता 5 चेंडू 4. पाच चेंडू 4 धावसंख्येची गरज आहे आता. स्लोअर चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप कव्हर करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. 4 मध्ये 4. पहा सामना होता कुठे आणि आला कुठे. पुन्हा एकदा ड्राय चेंडू चाललाय. पहा सीमारेषेकडे चालला वेगाने. चौका मिळेल का? आणि 4. सामना जिंकला येते. चौकार येत असताना विजय मिळालाय तो मात्र जय हनुमान टीमला. आणि टीमचे पॅकर्स यांच्याकडे